पुण्यातील मावळ तालुक्यातील वैष्णवी हगवणी मृत्यू प्रकरण ताजं असतानाच आता जळगावमध्ये सासरच्यांकडून हुंड्यापायी होणाऱ्या छळामुळे एका विवाहित महिलेनं स्वतःला संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जळगाव शहरातील सुंदरमोती नगर परिसरात राहणाऱ्या एका 23 वर्षीय विवाहितेनं लग्नानंतर अवघ्या 4 महिन्यात आयुष्याचा शेवट केलाय। पतीसह सासरच्यांकडून हुंड्यासाठी होणाऱ्या छळातून तरुणीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। मयुरी गौरव ठोसर असं या पीडित विवाहितेचं नाव आहे। मयुरीनं वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी राहत्या घरात गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं। मयुरीच्या आई वडिलांनी असा आरोप केलाय की तिच्या सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात मयुरीच्या पतीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र मयुरीसोबत नेमकं काय घडलं, आयुष्य संपवण्यापूर्वी मयुरीनं काय काय सांगितलं होतं, मयुरीच्या आई वडिलांनी काय सांगितलंय, हे प्रकरण नेमकं काय आहे, या सगळ्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि माझ्यासोबत कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके। अवघ्या 4 महिन्यांपूर्वी 10 मे रोजी बुलढाणा जिल्ह्यातील पडाळी येथे राहणाऱ्या मयुरीचा विवाह जळगावच्या सुंदरमोती नगरमध्ये राहणाऱ्या गौरव ठोसर सोबत झाला होता। गौरव हा बी फार्मसी पदवीधर असून त्याला स्वतःचं मेडिकल सुरू करायचं होतं। यासाठी त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी मयुरीकडे माहेरून 10 लाख रुपये आणावेत असा दबाव टाकला। पैशासाठी सतत मयुरीवर मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। 9 सप्टेंबरला मयुरीचा वाढदिवस होता। त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 10 सप्टेंबरला तिनं सायंकाळी घरात कुणीही नसताना गळफास लावून स्वतःला संपवलं। रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। मयुरीच्या मृत्यूची बातमी कळताच मयुरीचे वडील भगवान बुडुकले आणि त्यांचे कुटुंबीय 11 सप्टेंबरला जळगावमध्ये पोहोचले। ग्रामीण जिल्हा रुग्णालयात आपल्या मुलीचा मृतदेह पाहिल्यानंतर मयुरीच्या आई वडिलांनी एकच टाहो फोडला। त्यांनी पती गौरव ठोसर, सासू सासरे, दीर आणि ननंद यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास आणि शवविच्छेदनास नकार दिला होता। जोपर्यंत मयुरीच्या सासरच्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही असंही मयुरीच्या आई वडिलांनी सांगितलं। त्यामुळे जिल्हा रुग्णालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर पोलिसांनी मयुरीच्या माहेरच्या कुटुंबियांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला। मयुरीची आई म्हणाली, माझ्या मुलीला सासरकडच्या मंडळींनी खूप त्रास दिला। आमच्याकडे 8 ते 10 लाख रुपयांची मागणी केली जात होती। मयुरीकडेही पैसे मागितले जात होते। पैसे आणायला तिला माहेरी पाठवण्यात आलं होतं, परंतु ती रिकाम्या हाती परत गेली। आम्ही तिच्या नवऱ्याला काही पैसे दिले होते। त्यानंतर ते म्हणाले की आम्ही तिला चांगली वागणूक देऊ, तरी आमचा घात करण्यात आला। मयुरी आम्हाला सांगायची की सासरी तिचा खूप छळ केला जातोय। शेवटी त्या लोकांनी माझ्या लेकीला मारून टाकलं। त्या लोकांनीच तिला गळफास देऊन मारलं। ती मला म्हणायची, आई मी तुला मोजकच सांगेन, सविस्तर सांगणार नाही, नाहीतर तुला त्रास होईल। मयुरीच्या आईने पुढे सांगितलं की मयुरीच्या लग्नात 5.5 लाख रुपयांचा हुंडा देण्यात आला। मुलाकडच्यांना लहान नाही तर मोठा हॉल पाहिजे होता। लग्नात जेवणासाठी गुलाबजाम हवे होते। आम्ही आतापर्यंत त्यांना 10 लाख रुपये दिलेत। मात्र यानंतरही सासरच्या मंडळीकडून मयुरीचा छळ सुरूच होता। मयुरीनं बुधवारी स्वतःला संपवण्याआधी तिच्या बहिणीला फोन केला होता। त्यानंतर तिनं गळफास लावून घेतला। सासरी मयुरीचा छळ करणाऱ्यांना फाशी व्हायला हवी। तिच्या दीरानं तिला खूप त्रास दिला। तिचे सासू सासरे, नणंद आणि नवरा हे देखील तिचा छळ करायचे। तिच्या नवऱ्याच्या मावशा अधूनमधून यायच्या आणि सासू सासऱ्यांचे कान भरून आणखी भर घालायच्या। या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी। मयुरीच्या वडिलांनी सांगितलं की आम्ही आधीच 8 ते 10 लाख रुपये दिले होते, परंतु मेडिकल नंतर हळद तयार करण्याची कंपनी टाकण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी सुरू होती। तर दुसरीकडे माझी मुलगी गेली, पण दुसऱ्या कुणाच्याही मुलीसोबत असं होऊ नये म्हणून आरोपींना फाशी द्या। अशा लोकांना समाजानं पाणी सुद्धा द्यायला नको। माझी मुलगी मला जास्त माहिती सांगत नव्हती, पण ती एकदा म्हणाली की पप्पा तुम्ही फोनवर जास्त बोलत जाऊ नका, मी तिथं आल्यानंतर सर्व सांगेन, किंवा तुम्ही 5-7 दिवसानंतर माझ्या घरी या, मी तुम्हाला सगळी माहिती सविस्तर सांगेन। 3 वेळा नातेवाईकांच्या बैठकी झाल्या। जावई 3ही वेळा आम्हाला आश्वासन देत होता की आम्ही यापुढे मुलीला चांगलं वागवू, पण त्यावरही पाणी फिरलं। मयुरीला तिच्या आईनं घरी आणलं। तिचा हॉस्पिटलचा खर्च एकदा 22,000 तर कधी 5-5 हजार आला, असंही तिच्या वडिलांनी सांगितलं। पोलिसांनी माझ्या मुलीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करून तिचा नवरा, मोठे धीर, सासू सासरे यांना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी मयुरीच्या वडिलांनी केली। मयुरीच्या भावानं सांगितलं की मयुरीचा मोठा धीर गणेश ठोसर याचा आधी घटस्फोट झालाय।
तरीही तो माझ्या बहिणीशी अश्लील वर्तन करत होता. तिने मला वारंवार फोनवरून सांगितलं. मात्र मोठा धीर आणि भाऊजाईमध्ये असं नातं असल्यामुळे मस्करी करत असेल असं म्हणत मी दुर्लक्ष केलं. मात्र त्याची वर्तवणूक खराब होत गेल्याचा आरोप भावानं केलाय. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. त्यापूर्वीच मयुरीनं आपल्या मोठ्या बहिणीला दुपारी कॉल केल्याचं देखील आता समोर आलंय. दरम्यान मयुरीची मोठी बहीण नेहा हिनं याबाबत माहिती दिली आहे. ती म्हणाली की मयुरीला नेहमीच सासरच्या मंडळींकडून त्रास होत होता. दुपारी मयुरीने मला कॉल केला तेव्हा ती आनंदात होती. आमचं बोलणं झालं. मात्र संध्याकाळी लहान बहिणीच्या निधनाचा फोन वडिलांच्या मोबाईलवर आला आणि आम्हाला मोठा धक्का बसला. दुपारी फोनवर बोलणं झालं आणि संध्याकाळी अशी बातमी आली. तिच्या सासरच्यांनीच तिचा घात केल्याचं नेहा यांनी सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी गौरव ठोसर व त्याच्या भावाला अटक केली आहे. तर एकूण 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान सासरच्या छळाला कंटाळून असं टोकाचं पाऊल उचलल्याची अनेक प्रकरणं अलीकडच्या काळात घडली आहेत. वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर तर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. तिच्या सासू सासऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. असं असलं तरी अशा घटना सुरूच आहेत. त्या होतच असल्याचं आता मयुरी ठोसर प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आलंय. अशा स्थितीत मयुरीला न्याय मिळाला पाहिजे अशी कुटुंबियांची मागणी आहे. या सगळ्या प्रकरणी तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.